2 दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रहमान डकेत अशी उपमा देत त्यांच्यावर टीका केली होती. आता राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निवडणूक निकाल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर चांगलाच निशाणा साधलाय. देशातील, केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे धर्माच्या नावावर राजकारण करणारं बेगडी हिंदुत्ववादी सरकार असल्याची टीका त्यांनी केली. असा धक्कादायक निकाल म्हणजे पूर्णपणे सेटलमेंट निकाल. मतदानानंतर आत्ता सध्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सख्या भावाच्या फार मोठं ड्रग्जचं रॅकेट सापडलं. महाराष्ट्र राज्यातील सरकार पक्षातील कोणीही व्यक्ती त्यांच्या विरोधात बोलायला तयार नाही, त्यांना अरेस्ट करायला पण तयार नाही. म्हणजे अक्षरशः भारत देश आणि पाकिस्तान यामध्ये काही फरक राहिलेला नाही. काही तिथं पाकिस्तानमधले नेते मंडळी कोण त्यांचे असतील ते जिहाद आणि इस्लामच्या नावाखाली अक्षरशः देशाला ओरबडून लचकं तोडलं. तिने स्वतःचा देश त्यांचा नेस्त नाबूद झाला कर्जबाजारीवर, नुसतं धर्माच्या नावावर. सेम परिस्थिती भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदुत्वाच्या नावावर हिंदुत्ववादी, बेगडे हिंदुत्ववादी सरकार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या फार्म हाऊसवर ड्रग्ज सापडलं याबद्दल कुणीही चकार शब्द काढत नाहीत. राज्यातील आणि केंद्रातील मंत्री हे अक्षरशः लूट करून गब्बर झालेत. शिंदे हेच रहमान डकेत असून राजेश क्षीरसागर हे त्यांच्या कोल्हापुरातील टोळीचे म्होरक्या असल्याचा घणाघात इंगवले यांनी केलाय. आज महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढी मंत्री आहेत, जी मिनिस्टर आहेत, अक्षरशः गब्बर झाली. विकास कामातून स्वतःचा विकास करायचं ठरवलेलं आहे. आणि आपला देश आणि पाकिस्तान जर कंपॅरिझन केलं तर सेम भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एक रहमान डकेत राहतो. त्या रहमान डकेतचं नाव एकनाथ शिंदे. अगदी तंतोतंत त्या सिनेमामध्ये, धुरंधरमध्ये पण सेम म्हणजे सेम, काही फरक नाही. ड्रग्जच्या तस्करी, हत्यार तस्करी, लूटमार, जागा बळकवणे, कुळं काढणे ही या टोळीचं साम्राज्य. आणि ह्या रहमान डकेत टोळीचा म्होरक्या कोल्हापूर जिल्ह्यातला म्हणजे राजेश क्षीरसागर. रविकिरण इंगवले यांनी शेलक्या शब्दात शिंदे सेनेच्या नेत्यांवर निशाणा साधलाय. त्यामुळे आता महापालिका निवडणूक प्रचार काळात शिवसेनेच्या दोन्ही गटातून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाणार असा अंदाज व्यक्त होतोय.